सर्वांना नमस्कार। आज आपण पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी साठी या ठिकाणी फक्त उत्तर सूची पाहणार आहोत। हा सेट डी आहे आणि यामधील प्रश्न आपण पाहूयात। तर चला सुरुवात करूयात। तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। प्रश्न क्रमांक 2चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 3 हा थोडा संदिग्ध वाटत आहे। यामध्ये उत्तर मी घेतलेले आहे पर्याय क्रमांक 3, पण आपणही याची पडताळणी करू शकता। या चौथ्या प्रश्नामध्ये आहे पर्याय क्रमांक 2। पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। तर चला सहावा प्रश्न पाहूयात। यामधील सहाव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। सातव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आठव्या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। नवव्या प्रश्नामध्ये काय उत्तर येईल तर ते पर्याय क्रमांक 3 आहे। 10व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 4 आहे। तर 11व्या प्रश्नामध्ये पर्याय क्रमांक 2 उत्तर येणार आहे। 12व्या प्रश्नासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 13व्या प्रश्नासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। तर 14व्या प्रश्नासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 15व्या प्रश्नासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। तर 16व्यासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 17व्या प्रश्नासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 18व्या प्रश्नासाठी उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 19व्या प्रश्नामध्ये उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। तर 20व्या प्रश्नामध्ये उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 21व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 22व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 23व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 24व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। तर 25व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 26व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 27व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 28व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। तर 29व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 30व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 31व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 32व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 33व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। तर 34व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 35व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 36व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 37व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 38व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 39व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 40व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। तर 41व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 42व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 43व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 44व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 45व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 46व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 47व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। तर 48व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 49व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 50व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 51व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 52व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 53व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 54व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 55व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 56व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 57व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 58व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। तर 59व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 60व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 61व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। तर 62व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3। 63व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 64व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2। 65व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1। 66व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4। 67व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3।
68व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. 69व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. 70व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. तर 71व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. 72व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. 73व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. 74व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3. तर 75व्या प्रश्नाचे उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. अशा पद्धतीने आपण 1 ते 75 प्रश्नांची उत्तरे पाहिलेली आहे. ही उत्तरसूची ही संभाव्य असल्यामुळे यामध्ये काही त्रुटीही असू शकतात, हे सर्व विद्यार्थ्यांनी समजून घ्यायचे आहे. यानंतर काही दिवसांनी आपणास परीक्षा मंडळामार्फत आपणास त्यांची अंतरिम उत्तरसूचीही येणार आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओंसाठी चॅनल सबस्क्राईब